See, a gravity dam is primarily designed to resist the horizontal hydrostatic force exerted by the water using its own weight. तर सगळ्यात आधी इथे आपण पाहू की असर्शन स्टेटमेंटमध्ये काय बोललेलं आहे की ग्रॅव्हिटी डॅम जो आहे त्याला कसं डिझाईन केलं जातं की त्याच्यावर येणारं जे पाण्याचं हायड्रोस्टॅटिक वेट आहे त्याला काउंटरॅक्ट करण्यासाठी तो काय यूज करतो, स्वतःचं सेल्फ वेट. ओके, त्या डॅमचं नाव काय, ग्रॅव्हिटी डॅम. ऑब्व्हियसली इट विल बी मेकिंग यूज ऑफ व्हॉट, ग्रॅव्हिटी टू एन्श्युअर इट्स स्टॅबिलिटी. हे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. ओके, आपल्याकडे ग्रॅव्हिटी डॅम असला तर त्याची स्टॅबिलिटी अचीव करण्यासाठी तो काय यूज करतो, त्याचं स्वतःचं वजन, कारण तो इतका मासिव स्ट्रक्चर आहे की त्याचं जे सेल्फ वेट असते तेच काय करू शकतं, त्या मागून त्याला पुश करणाऱ्या वॉटर फोर्सला, हायड्रोस्टॅटिक फोर्सला ते काय करू शकतं, काउंटर ॲक्ट करू शकतं. ओके, तो आपल्या जागेवर एकदम स्तब्ध असेल. ओके, इट विल बी स्टेबल. आता आपण पाहू रिझन काय. The stability of gravity dam against sliding and overturning is ensured by maximizing the base width and lowering the dam center of gravity. Now, reason असं म्हणत आहे की ग्रॅव्हिटी डॅमचं स्लायडिंग आणि ओव्हरटर्निंग जर आपल्याला टाळायचं असलं तर त्याची बेस विड्थ काय करावी लागणार. ओके, लाईक दिस. इथे आपण पाहू त्याची बेस विड्थ काय करतो आपण, अशी वाढवत नेतो. ओके, नाव द थिंग इज की हे रिझन बरोबर आहे. जर आपल्याला टॉपलिंग म्हणजे ओव्हरटर्निंग जर टाळायचं असेल ग्रॅव्हिटी डॅमचं तर आपल्याला काय करावं लागेल, त्याला एका थिन सेक्शनसारखं ठेवता येईल, तर ठेवता येणार आहे का, की तेवढं त्याचं वजन दिलं आणि त्याला थिन ठेवलं, किंवा मग एकच युनिफॉर्म असं सेक्शन दिलं, चालणार आहे का, नाही. त्याला ओव्हरटर्निंग होण्यापासून वाचवण्यासाठी आपल्याला टुवर्ड द बेस कसं जावं लागेल, वी विल हॅव टू इन्क्रीज इट्स बेस विड्थ. नाव थिंग इज की पहिलं आपण जे असर्शन पाहिलं त्याच्यामध्ये त्याच्या सेल्फवेटचा उल्लेख होता, जो की बरोबर आहे, त्याची स्टॅबिलिटी त्याच्या सेल्फवेटने येते. अँड रिझन इज की स्टॅबिलिटी जी आहे ग्रॅव्हिटी डॅमची अगेन्स्ट स्लायडिंग आणि ओव्हरटर्निंग ही आपण त्याची बेस विड्थ वाढवतो आणि त्याचा जो सी जी आहे तो थोडा खाली घेऊन येतो. बट द थिंग इज की डॅमची स्टॅबिलिटी, फॉर इट्स ओन स्टॅबिलिटी तो काय यूज करतोय, त्याचं वेट. आणि स्टॅबिलिटी अगेन्स्ट स्लायडिंग अँड ओव्हरटर्निंगमध्ये आपण फक्त तिथली एक जॉमेट्री, त्याचा शेप चेंज करतोय. म्हणजे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. असर्शन इज राईट अँड रिझन इज राईट. स्टेटमेंट वाईज ते दोन्ही राईट आहे. बट द थिंग इज द रिझन इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ वॉट असर्शन. म्हणजे आपण इथे कोणता ऑप्शन टिक करायला पाहिजे, वी शुड टिक ऑप्शन बी हिअर. Both A and R are true, but R is not the correct explanation of what A. म्हणजे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत पण एकमेकांना ते पूरक नाही आहेत किंवा मग एकमेकांना ते सपोर्ट करत नाही आहेत. दे आर इंडिपेंडेंटली ट्रू. ओके, तर हे जे एक्सप्लेनेशन स्लाइड आहे तिथे आपण पॉज करून हे वाचू शकतो की दोन्ही स्टेटमेंट बरोबर कशी आहे. डॅमची स्टॅबिलिटी त्याच्या वजनामुळे ओव्हरटर्निंग होऊ नये म्हणून आपण त्याला बेसने थोडा डायमेन्शन मोठा घेतो. ओके, पण डॅमच्या स्वतःच्या स्टॅबिलिटीचा आणि ओव्हरटर्निंगच्या स्टॅबिलिटीचा इथे आपण हे रिलेशन असर्शन आणि रिझनमध्ये एस्टॅब्लिश करू शकत नाही आहे. दॅट्स वाय ऑप्शन इज वॉट, बोथ द स्टेटमेंट्स आर ट्रू बट रिझन इज नॉट द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ वॉट असर्शन.